शेतकरी मित्रांनो, हळद पिकावर ड्रिचिंग करताना अशा प्रकारे एकच नोजल आपण इथं घ्यायचं आहे. दोन नळ्याचं नोजल घ्यायचं नाही, जेणेकरून औषधी बुडापाशी पडली पाहिजे आणि झाडाच्या दोन्ही बाजूला ती पसरली पाहिजे. अशा प्रकारे एकच नळी घ्यायची आणि धार मोठी करायची, पावर पूर्ण करायचा, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची औषधी ही झाडाच्या बुडापासून दोन्ही बाजूला पसरल्या गेली पाहिजे. आणि पुन्हा येताना त्याच बेडवरची दुसरी लाईन आपल्याला घ्यायची, म्हणजे दोन नळीचं आपण नोजल घ्यायचं नाही, एकच सिंगल घ्यायचं आणि एका बेडवर दोनदा ड्रिचिंग करायची दोन्ही बाजूनी, दोन्ही तासांना. ती एक ओळ अलीकडची एक ओळ, अशा प्रकारे. आणि आपण इथं औषधीमध्ये काय काय घेतलं तर औषधीमध्ये आपण इथं रेडोमिल गोल्ड 50 ग्राम, ह्युमिक ॲसिड 100 ग्राम, कॅल्शियम नायट्रेट 100 ग्राम आणि सोबत आपण इथं घेतलेला आहे आलिका घेतलेला आहे, लांबडा यामध्ये घटक असल्यामुळं ते आपण इथं 25 मिली घेतलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण इथं कुठल्याही प्रकारचा जास्त खर्च केलेला नाही. आणि ही दुसरी ड्रिचिंग आहे. तर दुसरी ड्रिचिंग यासाठी पहिली ड्रिचिंग आपण उगवण शक्ती झाल्यानंतर केली होती आणि आता ही दुसरी. आणि आपल्याला आता याच्या पुढचे जे दिवस आहेत, आता हा ऑगस्ट महिन्याचे शेवटचे 5 दिवस बाकी आहेत. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 4 महिने आणि जानेवारीची 15 तारीख इथपर्यंत आपल्याला इथं भरपूर असे दिवस 4.5 महिने काढायचे हळदीच्या प्लॉटमध्ये. कारण 4.5 महिन्यापर्यंत हळद ही आपल्या शेतामध्ये अशाला अशीच राहणार आहे. तर तोपर्यंत आपला खर्च करायचा आहे. तोपर्यंत आपल्याला 20-25 दिवसाला खताचे डोसेस, 1.5 महिन्याला ड्रिचिंग, अशा प्रकारे व्यवस्थापन करायचं आहे. तर चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी पुढचे 4.5 महिने काढण्यासाठी आपल्याला चांगलं व्यवस्थापन, खर्च पण बराच येणार आहे. तर त्यासाठी पद्धतशीर खर्च करणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे आपण थोडं खताच्या मात्रा, ड्रिचिंगच्या मात्रा, फवारणीच्या मात्रा दिल्या तर आपल्याला चांगल्या प्रकारे इथं व्यवस्थापन केल्या जाईल. तर ड्रिचिंग करण्यापूर्वी आपण काय करायचं तर बेड आपले चांगल्या प्रकारे भिजून घ्यायची. जसे आता इथं बेड चांगल्या प्रकारे इथं भिजून घेतली आहे, आपण बघू शकता. अशा प्रकारे ओलावा भरपूर आलेला आहे ड्रिचिंगसाठी आणि इथं ड्रिचिंग आपली इथे करणं चालू आहे. बेड आपली भिजून घेतली आहे आणि आता आपली ड्रिचिंग इथं या प्लॉटमध्ये हळदीच्या अशा प्रकारे धार मोठी करून एकदम चांगल्या प्रकारे आपण इथं ड्रिचिंग करणं चालू केलं आहे. यामुळं आपल्याला हुमणी अळी, कणसड, बुरशीजन्य रोग येणार नाहीत, मुळ्याची संख्या वाढेल, हिरवेपणा येईल. अशा प्रकारे आपण सर्व घटक इथं याच्यामधून ड्रिचिंगमधून दिलेले आहेत.